नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काय मग? इंग्रजी भाषा शिकताना सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ तुम्हालाही गोंधळात टाकतो ना? म्हणजे बघा, कधी क्रियापदाला एस लावायचा, कधी ईएस लावायचा आणि मुळात हा काळ ओळखायचा तरी कसा? डोकं चालत नाही ना कधी कधी. पण टेन्शन घेऊ नका. आजच्या या विश्लेषणात आपण कुठलाही अंदाज न लावता थेट आणि अचूक पद्धतीने साधा वर्तमान काळ कसा ओळखायचा याचा एक एकदम भन्नाट चीट कोड उलगडणार आहोत. चला तर मग इंग्रजी व्याकरणाच्या या रहस्यमय दुनियेत शिरूया आणि हा नियम एकदाचा कायमचा पक्का करूया. आता आपला हा चीट कोड वापरण्याआधी ना एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. तो म्हणजे आपण साधा वर्तमान काळ नेमका वापरतो तरी कधी? इंग्रजी शिकताना हा प्रश्न अनेकदा सतावतो, राईट? वाक्यरचना करताना कोणता काळ वापरावा यावरून हमखास आपला गोंधळ उडतो. पण तुम्हाला एक सांगू, या प्रश्नाचं उत्तर एका अचूक आणि एकदम सोप्या फॉर्म्युल्यामध्ये दडलंय. एकदा का तुम्ही या प्रश्नाचं अचूक उत्तर शोधलं की व्याकरणाच्या अर्ध्या अधिक गुंतागुंतीच्या गोष्टी तिथेच सुटायला लागतात. आता या प्रश्नाचं उत्तर शोधायचं म्हणजे नुसते हवेत बाण मारायचे नाहीत बरं का. एका गुप्तहेरासारखं आपल्याला 2 तर्कशुद्ध पायऱ्या वापरायच्या आहेत. आपला हा चीट कोड अगदी सोपा आहे. पहिली पायरी म्हणजे कृतीचे स्वरूप ओळखणे, म्हणजे नक्की ती घटना कोणत्या प्रकारची आहे ते समजून घ्यायचं. आणि दुसरी पायरी आहे वाक्यात लपलेले वारंवारता दर्शवणारे शब्द शोधणे. वाक्यात असे काही विशिष्ट शब्द लपलेले असतात जे आपल्याला काळाची ओळख अगदी सहज करून देतात. या 2 साध्या पायऱ्या वापरल्या ना की तुम्ही कोणत्याही वाक्याचा काळ अगदी वेगाने आणि अचूकपणे ओळखू शकाल. हे एखाद्या कोड्यासारखं आहे आणि ही त्याची मास्टर की. तर मग पहिल्या पायरीनुसार कृतीचं स्वरूप ओळखायचं कसं? यासाठी असे 5 मुख्य संकेत आहेत जे स्पष्टपणे ओरडून सांगतात की अरे, इथे साधा वर्तमान काळच हवा. पहिलं म्हणजे नियमित घडणारी घटना, जसं की आय गो टू स्कूल डेली, म्हणजेच मी रोज शाळेत जातो. दुसरं म्हणजे सवय, जसं की आय वेक अप अर्ली किंवा मी लवकर उठतो. त्यानंतर येतं त्रिकालबाधित सत्य. पुढे आहेत शास्त्रीय नियम, जसं की वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. हे तर तुम्ही विज्ञानाच्या पुस्तकात वाचलंच असेल. आणि शेवटी आहेत प्रथा किंवा रूढी. जेव्हा जेव्हा या 5 पैकी कोणतीही एक गोष्ट वाक्यात सांगायची असते तेव्हा तिथे साधा वर्तमान काळच असायला हवा. शालेय विद्यार्थ्यांसाठी हे 5 मुद्दे लक्षात ठेवणं म्हणजे इंग्रजी व्याकरणाचा एक मोठा टप्पा पार करण्यासारखंच आहे. आता यातली सर्वात मनोरंजक संकल्पना म्हणजे त्रिकालबाधित सत्य, किंवा ज्याला आपण युनिव्हर्सल ट्रूथ म्हणतो. नाव थोडं मोठं वाटतंय ना, पण हा इंग्रजी व्याकरणातील एक अतिशय महत्त्वाचा नियम आहे. त्रिकालबाधित सत्य म्हणजे अशी एखादी वस्तुस्थिती किंवा नियम जो भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या तिन्ही काळात कधीही, अगदी कधीच बदलत नाही. तो कायम स्थिर असतो. उदाहरणार्थ, द सन रायझेस इन द ईस्ट म्हणजे सूर्य पूर्वेला उगवतो. बघा, हे कालही सत्य होतं, आजही सत्य आहे आणि उद्याही सत्यच राहणार आहे. अशा प्रकारची जी न बदलणारी सत्य असतात ना, ती सांगण्यासाठी नेहमी साध्या वर्तमान काळाचाच वापर केला जातो. फिक्स. बरं, कृतीचं स्वरूप एकदा ओळखलं की येथे आपल्या चीट कोडची दुसरी आणि सगळ्यात सोपी पायरी, ती म्हणजे पुनरावृत्ती दाखवणारे शब्द किंवा रिपिटेशन वर्ड्स शोधणे. हे शब्द म्हणजे ना व्याकरणाचे अत्यंत शक्तिशाली संकेत आहेत. जसा एखादा डिटेक्टिव्ह पावलांचे ठसे शोधतो ना, अगदी तसाच आपल्याला वाक्यातील ही शब्द शोधायचे असतात. एखादी कृती पुन्हा पुन्हा घडतीये हे जेव्हा या शब्दांमधून क्लिअर होतं तेव्हा तो साधा वर्तमान काळ असतो हे निश्चित होतं. हे शब्द तुमच्या वाक्यातल्या काळाची ओळख अगदी एकाच सेकंदात करून देतात. आणि हे बघा, हे आहेत ते जादुई शब्द. ऑलवेज, ऑफन, फ्रिक्वेंटली, सेल्डम, युजुअली, ट्वाइस आणि थ्राइस. हे शब्द तुम्हाला वाक्यात दिसले की समजून जायचं की इथे साधा वर्तमान काळ असण्याची दाट शक्यता आहे. उदाहरणार्थ, जेव्हा आपण म्हणतो ही ऑलवेज स्टडीज हार्ड, म्हणजे तो नेहमी मन लावून अभ्यास करतो. इथे ऑलवेज हा शब्द क्षणात सांगतो की बाबा ही एक नियमित सवय आहे आणि म्हणूनच इथे साधा वर्तमान काळ वापरला आहे. हे शब्द काळाची ओळख इतक्या झटपट करून देतात की त्यांना जादुई शब्द म्हणणं अगदी योग्यच ठरतं. तर आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा संपूर्ण सारांश एका सुवर्ण नियमात सांगता येईल. लक्ष देऊ नये का? जेव्हा आपल्याला कोणतीही नियमित घडणारी घटना, एखाद्याची सवय, त्रिकालबाधित सत्य, शास्त्रीय नियम किंवा प्रथा दर्शवायची असते तेव्हा आपण साध्या वर्तमान काळाचाच उपयोग करतो. हे वाक्य म्हणजे या साध्या वर्तमान काळाचा अगदी आत्मा आहे. हा नियम कायम लक्षात ठेवला की वाक्यरचनेत तुमची कधीच चूक होणार नाही. या एकाच वाक्यात आपला संपूर्ण चीट कोड समावलेला आहे. हे सूत्र पक्क डोक्यात बसवलं की इंग्रजी व्याकरणाची भीती कायमची पळून जाईल. आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. पण जाता जाता एक भारी प्रश्न देऊन जातोय, त्यावर नक्की विचार करा.
जर हे जादुई शब्द साधा वर्तमान काळ दर्शवत असतील तर वाक्यातील केवळ एक वारंवारता दर्शवणारा शब्द बदलल्याने संपूर्ण वाक्याचा काळ आणि अर्थ कसा बदलू शकतो? व्याकरणात एका शब्दाची ताकद किती अफाट असू शकते हे यातून सिद्ध होतं बरं का. हा प्रश्न तुम्हाला भाषेच्या आणखी एका नव्या विश्वात डोकावण्याची संधी देतो. या प्रश्नावर नक्की विचार करा आणि स्वतः अशी काही वाक्य तयार करून पहा. आजच्या या विश्लेषण सत्रात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ज्ञानाचा हा प्रवास असाच आनंददायी राहो.